याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात संत जातीयतेचा विचार करत नाहीत. न पाहे याते कुळाचा विचार, यातीचाही विचार नाही कुळाचाही विचार नाही. एक वाक्य सांगू का, जिथं यातीचा आणि कुळाचा विचार केला जातो त्याला संसार म्हणतात. परमार्थामध्ये कधीच कुणाच्या यातीचा म्हणजे जातीचा आणि कुळाचा विचार केला जात नाही. थोडं पुढे बोलू. संसाराची सुरुवात हे जातीयतेपासून होते आणि परमार्थाची सुरुवात हे संतांच्या किंवा देवाच्या चरणापासून होते. अजून थोडंसं सोपं करू, सोपं सांगतोय का. प्रपंचाची सुरुवात हे चेहऱ्यापासून आहे आणि परमार्थाची सुरुवात हे चरणापासून आहे. चेहऱ्यापासून कसं बघा, आता पूर्वीच्या काळात लग्न करण्याकरता ज्यावेळेस लग्न करायचं होतं मुलाला, मी पूर्वीच्या काळातलं सांगतोय, आता का नाही, कारण आता तो प्रसंगच येत नाही म्हणून आता नाही. पूर्वीच्या काळामध्ये मुलं मुलगी पाहायला जायची. कधी जायचे पूर्वीच्या काळात. आता का जात नाहीत, कारण आता बऱ्याच जणांना पाहायचा कार्यक्रमच ठेवला नाही आणि ज्यांना पाहायची इच्छा आहे त्यांना कोणी पाहायला या म्हणत नाही. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राची झाली. सगळीकडे सारखंच आहे. ऐका, मग मला काय म्हणायचे, पूर्वीच्या काळात मुलगी पाहायला जायची. माणसं मुलगी पाहायला जाणं म्हणजे संसाराची सुरुवात आहे की नाही हो, त्याच्या संसाराची सुरुवात आहे. तिथं गेल्यानंतर माणसं चरण पाहतात का चेहरा पाहतात हो गुरुजी? चेहरा पाहतात. चेहरा पाहिल्याशिवाय माणसं करत नाही, चेहरा पाहतात. पण संसार म्हणजे चेहरा आहे आणि चेहरा म्हणजे काय, तिथे जातीयतेचा विचार येतो. हा आपल्या जातीचा आहे का, हा आपल्या कुळातला आहे का. थोडक्यात खेडवळ भाषेमध्ये सांगू का, धागा दोरा जुळतो का. हा कळालं ना आपल्याला सगळ्यांना. धागा दोरा जुळतो का मग बघतात आणि मग पुढची बोलणी करतात. याला म्हणायचं प्रपंच. पण परमार्थामध्ये असं नाही. परमार्थामध्ये कधीच कुणाच्या जातीयतेचा विचार केला जात नाही. उलटा परमार्थात काय, यारे लहान थोर याची भलत्या नारीन